नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4 विषय गणित यामधील तिसरा पाठ आहे आपला बेरीज। त्यामधील आपण पेज नंबर 19 वरील स्वाध्याय पाहत आहोत। तर यामध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी खालील बेरजा करा म्हटलेला आहे। तर त्याच्यामध्ये एक त्यांनी गणित सोडून इथं दिलेलं आहे, तर त्याप्रमाणेच आपण खालचे पण गणित सोडू। त्याच्यामुळे हे काय होतं, हे एक हातचा कुठला द्यायचा, वर कुठली संख्या घ्यायची, खाली कुठली, ते हातच्याचं गणिताच्या मध्ये जर चुका होत असतील तर त्या याच्यापुढे होणार नाहीत। त्याच्यामुळे आपण ह्या पद्धतीनंच इथं पण गणित सोडू आणि नंतर जे फायनल उत्तर येईल ते पण मी खालच्या बाजूला तुम्हाला लिहून देते। तर पहिला खालील बेरीज करा पेज नंबर 19 याच्यामध्ये आपण पहिलं गणित सोडूया। तर पहिल्या गणितामध्ये बेरजेच्या गणितामध्ये पहिली संख्या आहे 548 अधिक 957। तर मग आपण बेरीज करताना काय करायचं असतं, लिहिताना याच्यामध्ये कप्पे दिलेले आहेत। कप्पे दिले पण नसतील तर वहीत पण लिहिताना शक्यतो एककच्या खाली एकक, दशकच्या खाली दशक आणि शतकच्या खाली शतक अशा संख्या लिहायच्या। त्याच्यामुळे गणित चुकत नाही। आणि काही मुलांना सवय असते की ते वरचे सलग लिहित जातात, खालचे पण दशकच्या संख्येखाली एकक येतं किंवा शतक येतं, त्याच्यामुळे ते गणित चुकण्याचे चान्सेस असतात। त्याच्यामुळे लिहिताना एककच्या खाली एकक, दशकच्या खाली दशक लिहिल्यास गणित बरोबर येते। नाहीतर बेरीज येत असून पण मांडणीमुळे जास्त मुलांचे बेरजेचे गणित चुकतात। तर पहिलं गणित काय, 548 अधिक 957। मग याच्यामध्ये एकक स्थानचे ए म्हणजे काय, एकक, हे द म्हणजे दशक, श म्हणजे शतक, ह म्हणजे हजार। मग एकक स्थानमध्ये एकक स्थानची बेरीज करायची असते, दशक स्थानच्या अंकामध्ये दशक स्थानचाच अंक ॲड करायचा असतो। तर आता एकक स्थानला काय 8 आणि इथल्या एकक स्थानला काय 7। तर 8 अधिक 7 किती येतं, 15। तर 15 कसं लिहितो आपण, 1 5 15। तर याच्यामधील जे 5 आहे ते खालीच ठेवायचं असतं आणि ही जे पुढच्या बाजूची संख्या असते एक गोल केलेली, ती वरचा ह्याला हातचा म्हणायचं, ह्याला हातच्याची बेरीज म्हणायचं। मग हा दोन अंक इथं लिहायचे नसतात, त्याच्यामुळे ह्या पुढची एक संख्या आहे ती वर हातच्याला जाईल। त्याच्यानंतर काय, मग 4 अधिक 5, 4 अधिक 5 किती येतं 9 आणि वरचा हातचा एक मिसळा त्याच्यात 10। मग 10 कसं लिहितो आपण, 1 वर 10। मग त्याच्यातला एकक स्थानचा 0 आहे तो खाली घ्यायचा असतो आणि ही दशक स्थानची जी संख्या असते ते हातचा म्हणून वर घ्यायची असते। नंतर काय 5 अधिक 9 किती येईल, 5 अधिक 9 14 आणि वरचा हातचा एक 15। मग याचं काय येईल 15। मग काही मुलांना कळत नाही की ह्याच्यातलं पण एक पुढं घ्यायचं का, तर हे घ्यायचं नसतं, कारण हे गणित संपलं काही दोन्ही संख्या इथंच लिहायच्या असतात। आता मग याचं उत्तर काय, उत्तर एकदा खाली मी लिहून देते, याचं उत्तर काय आले ते, हे 15, हे 0 म्हणजे इथं 0 आणि हे 5 म्हणजेच 1505। म्हणजे 548 अधिक 957 बरोबर 1505। दुसरं गणित आहे 650 अधिक 879। 650 अधिक 879 काय येईल, तर 0 अधिक 9, 0 अधिक 9 किती येणार 9च। नंतर 5 अधिक 7 म्हणजे इथं आता 9 आले म्हणल्यावर आपल्याला हातचा घ्यायला इथं काहीच नाही, एकक स्थान संख्या एकक स्थानी असल्यामुळे इथं हातचा आपल्याला घेता येणार नाही। जर 2 अंकी संख्या आली तर त्याला हातचा घेतो आपण। नंतर हे काय 5 अधिक 7, 5 अधिक 7 किती येतं 12। मग 12 मधलं हा दशक स्थानचा अंक आहे 1, त्याला आपण हातचा म्हणून वर घेणार। नंतर काय 6 अधिक 8, 6 अधिक 8 काय येणार 14 आणि हातच्याला एक 15। म्हणजे 650 अधिक 879 बरोबर उत्तर काय आलं आपलं 1529। नंतरचं आपलं पुढचं गणित आहे 589 अधिक 511। तर याच्यामध्ये एकक स्थानचा अंक आहे 9 आणि त्याच्या खाली आहे 1। 9 अधिक 1 किती येणार आपलं 10। मग त्याच्यामधलं ही 1 आहे ते आपण वर हातच्याला घेणार। नंतर 8 अधिक 1 किती येतं आहे 9, 9 आणि ही वरचं 1 10। तर 10 मधील ही दशक स्थानचं 1 आहे ते आपण हातच्याला वर देणार। नंतर काय 4 अधिक 5, 4 अधिक 5 किती 9 आणि वरचा हातचा एक 10। म्हणजेच
489 अधिक 511 बरोबर उत्तर आलं आपलं 1000. अशा प्रकारे त्यांनी आपल्याला एक हातचं देण्याचे बेसिक गणित आहे हे आजच्याची बेरीज, त्याच्यावरून आपण पुढचे गणितं सोडवू शकतो. तर अशा प्रकारे हा 19 पेज नंबर 19 वरील हे 3 गणित होतं ते आपले सोडून झालेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करत जा आणि प्रत्येक व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा, जेणेकरून काय तुम्हाला एखाद्यामध्ये कन्सेप्ट असते ते सांगितले तर ते समजून जातील आणि आत्ताचं गणिताचे पूर्ण बेसिक पक्के केले तर पुढे सोपे जातात गणित. त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत जा आणि आवडला तर नक्की लाईक करत जा. धन्यवाद.